हॅलो गाईज, आज आपण मस्त उन्हाळ्यासाठी कोकमचं हे सिरप कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे सिरप आपण महिनाभर स्टोर करू शकतो, एवढं छान बनवून तयार होतं, इन्स्टंट होणारं हे सिरप आहे। चला मग बनवूया मस्त कोकमचं हे सिरप। बाहेरून आणायची गरज नाही, घरच्या घरी कोकमचं सिरप कसं बनवलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं मी अर्धा कप हे कोकम घेतले। कोकम हाताला असा लालसर लागेल, ओलावा लागेल त्याला, तसं आपल्याला कोकम घ्यायचे। अर्धा कप एवढं मी घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जेवढं कोकम त्याच्या अर्धा एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। म्हणजे अर्धा कप कोकम घेतलं होतं, कोकम बुडलं तेवढं मी पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये आणि मस्त अशी एक शिटी याची आपल्याला घेऊन घ्यायची। मी याला गॅसवर चढून घेते आणि मीडियम फ्लेमवर छान अशी एक शिटी घेतली। कुकर छान असा गार झाला, पूर्ण वाफ निघू दिली, त्यानंतर झाकण आपल्याला उघडायचं आहे। कोकमने तर पूर्ण पाणी शोषून घेतले, पण कोकम मस्त मऊ शिजलाय। हे बघा, कलर पण छान सुटतोय, तो एकदम मऊ हा झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे। त्यानंतर मी आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हे कोकम टाकून घ्यायचं आहे। इन्स्टंट होणार हे कोकमचं सिरप आहे, तुम्ही महिनाभर स्टोर करू शकतात फ्रीजमध्ये, इतकं छान बनवून तयार होतं। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण कोकम टाकून घेतलेलं आहे। आता अर्धा कप कोकम जर आपण घेतलेलं आहे तर अर्धा कप एवढी आपल्याला यामध्ये साखर टाकायची। गूळ वगैरे काहीच टाकायची गरज नाही, फक्त साखर टाकायची। 1 ते 2 सामान आपल्याला यामध्ये लागणार आहे फक्त, बस। हे बघा, आणि थोडं पाणी टाकायचं आहे। 2 ते 3 चमचे मी पाणी टाकून घेतलं आणि मस्त असं हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मस्त याची अशी ही पेस्ट मी बनवून घेतली। हे बघा, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, असं हे मी वाटण करून घेतले। तुम्ही बघू शकतात, मिक्सरमधनं मी हे फिरवून घेतले। आता याला आपण मस्त शिजवायला घेऊया। मी इथं गॅसवर कढई ठेवलेली, कढई छान अशी गरम झालेली आहे, त्यामध्ये हे सिरप आपल्याला टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने माझ्या घरामध्ये फक्त अर्धा कप एवढंच कोकम अवेलेबल होतं, म्हणून मी तेवढं वापरलं। मी कधी कधी तर 1-1 कप 2-2 कप एवढं सुद्धा हे सिरप बनवून ठेवते। 1 कप कोकम किंवा 2 कप कोकम घेते आणि तेवढं सिरप हे बनवून ठेवते। आज तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी अर्धा कप एवढ्यामध्येच आता तुम्हाला दाखवते। आता मिक्सरच्या भांड्याला थोडा गर लागलेला होता म्हणून थोडं पाणी टाकून ते पण इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला आणि याला छान असं शिजवायचं आहे। हे थोडं पातळ आहे, याला छान असा घट्टपणा येईल, एकजीव जसं होईल। आता पाणी वेगळं आणि कोकमचा गर वेगळा असं वाटतंय हाताने जेव्हा मी फिरवायला घेते तेव्हा, पण आपल्याला असं थोडं घट्टसर हे बॅटर पाहिजे, मगच हे एकजीव झाल्यासारखं होईल। हे बघा, मस्त घट्टसर हे बॅटर बनवून तयार झालंय, तुम्ही बघू शकतात। आता हे पूर्ण बनवून तयार झालंय। यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ। 1 छोटी चमची मी मीठ टाकलंय आणि 1 छोटी चमची आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे। काळं मीठ असेल तर बरं, नसलं तर साधं मीठ टाकलं तरी काही हरकत नाही। आणि अर्धा चमचा एवढं भाजलेलं जिऱ्याची पावडर टाकून घेतली, मस्त चव येते। हाय ना, कमी साहित्यामध्ये बाहेरून न आणता मस्त घरच्या घरी आपण हे सिरप बनवू शकतो। आता हे छान असं मिक्स केलं, याला पूर्ण असं आपल्याला गार करून घ्यायचं आहे। मी याला 5 ते 10 मिनिटानंतर गार करून घेतले। एक पातेली घेतली आणि एक अशी चाळणी आपल्याला त्यावर ठेवायची। त्यानंतर जे आपण सिरप बनवलं होतं ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने, आणि याला पूर्ण असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळण्याचा हेतू असा की मस्त एकसारखं हे सिरप निघालं तर मस्त दाताखाली काहीच त्याचे कण्होरे येत नाही मग, कारण थोडे रवायदार असतं हे कोकम, त्याला मीठ वगैरे लावलेलं असतं म्हणून ते थोडं रवायदार लागतं, तसं काही लागायला नको म्हणून हे पूर्ण आपल्याला चाळणीने हे चाळून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मस्त हा गर पूर्ण मी गाळून घेते। थोडाफार गर निघेल तो आपल्याला टाकून द्यायचा आहे। मी याला पूर्ण असं गाळून घेते। ह्या अर्ध्या कप कोकममधनं 5 ग्लास आरामात सिरप होईल एवढं हे सिरप बनवून तयार होतं। हे बघा, मस्त असं मी हे गाळून घेतलेलं आहे। हे तुम्ही बघू शकतात, किती छान एकसारखं हे सिरप बनवून तयार झालंय। हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। 1 ग्लास घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे एवढं आपल्याला हे सिरप टाकून घ्यायचं। माझ्या चॅनलवर अशाच युनिक आणि झटके पटके तयार होणाऱ्या रेसिपीज असतात। जास्त वेळ न करता, जास्त लॉंग व्हिडिओ नसतात, छोटेच व्हिडिओ असतात, पण मस्त ट्रिक यूज करून ह्या झटपट होणाऱ्या व्हिडिओ मी अपलोड करत राहते, म्हणून नक्की जाऊन बघा, माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ असतात। हे बघा, फक्त त्यामध्ये 2 चमचे एवढं सिरप टाकलं आणि एकदम गार असं पाणी टाकून घेतलं आणि चमचीने फक्त मिक्स केलं। काही वरून मीठ साखर काहीच टाकायची गरज नाही, एवढं छान हे कोकम सरबत बनवून तयार झालं। हाय ना, उन्हाळ्यासाठी मस्त कोकम सरबत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला मग भेटूया पुढच्या